नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला चण्याची डाळ आणि पालकची भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 150 ग्रॅम चण्याची डाळ मी 4 तास भिजत घातली होती आणि एकदम छान अशी भिजलेली आहे बघा। अशा पद्धतीने 4 ते 5 तास भिजत घालायचे। एक छोटी जुडी घेतलेली आहे बघा पालकची, नीट करून मी अशी कापून घेतलेली आहे बघा। अशा पद्धतीमध्ये जास्त बारीक नाही कापलेली, अशी मोठी मोठी कापलेली आहे आणि त्याची देठं नाही घेतलेली, नुसती पानं घेतलेली आहेत। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण डाळ पहिले काढून घेऊया। डाळ काढून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये बघा छोट्या आकाराच्या 6 लसणाच्या पाकळ्या आणि 3 हिरव्या मिरच्या, तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि मिक्सरला काय करणार आहे, मी बारीक करून घेणार आहे। मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेलं आहे। वाडगं घेतलेलं आहे, वाडग्यामध्ये आता हे आपण काढून घेऊया सगळं। डाळ बघा मी काढून घेतलेली आहे, आपण जी बारीक केली होती ती अशी दरदरी, जास्त पण बारीक नाही जास्त पण मोठी नाही। एखाद्यात आपण जेव्हा बारीक करतो का नाही तेव्हा एखादी राहते त्यात, तरी पण चालते। आता ह्याच्यामध्ये ना तुम्ही 2 चमचे मुगाची डाळ नुसती भिजवलेली का नाही नितळून अशी जरी टाकली तरी पण चालते। हे पालक सगळे मी टाकून घेते। पालक बघा मी टाकून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा सफेद तीळ मोठ्या आकाराचा घेतलेला आहे। 7 ते 8 पानं बघा कढीपत्त्याचे असे बारीक तुकडे करून घेतलेले। त्यांना काय होतं, जेव्हा आपण तळतो ना तर छान असा सुगंध येतो। ह्याच्यामध्ये ओवा घेतलेला आहे छोटा अर्धा चमचा, तो पण हातावर असं चोळून मी वाटीत टाकलेला आहे। त्यात टाकायचं चवीप्रमाणे मीठ, त्यात टाकायचं आपल्याला हिंग पावडर, त्यात टाकायचं आपल्याला हळद, त्यात टाकायचे बघा 1 मोठ्या आकाराचा कांदा, जास्त बारीक पण नाही जास्त मोठा पण नाही असा कापून घेतलेला आहे। त्यात टाकणारे 1 वाटी कोथिंबीर, देठा सकट घेतले बघा, देठं पण आहेत बघा। कवळी जेवढी असतील ना तेवढे देठं टाकायचे त्याच्यामध्ये। त्यात टाकणारे 1च बघा चमचा बेसन पीठ आणि 1 चमचा तांदळाचं पीठ, ह्या चमच्याच्या मापाने टाकलेलं आहे बघा। त्यात टाकणारे थोडीशी मिरची पावडर, कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे, कारण आपण बारीक करताना ह्याच्यामध्ये हिरवी मिरची पण टाकलेली आहे। त्यात टाकायचे छोटा 1 चमचा धने जिरे पावडर आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचे। मस्त असं बघा मिक्स झालेलं आहे। जर तुम्हाला चण्याच्या डाळीचं पीठ जर नसेल ना टाकायचं तर नुसतं 2 चमचे मग तुम्ही तांदळाचं पीठ टाकू शकता। पण जे पालक जे आहे ना ते चांगले म्हणजे धुवून घेतल्यानंतर पूर्णपणे पाणी नितळून मग कापून घ्या व्यवस्थित, म्हणजे पाणी नाही राहत। आणि ह्याला पाण्याचा वापरच करायचा नाही, लगेच असं आपण कालवलं जातं मस्तपैकी। आता बनवायला घेऊया। तेल ठेवले बघा गरम करायला आणि चांगलं कडक गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये मी थोड्याशा मिरच्या काढलेल्या आहेत, अशा पद्धतीत पकडायचं बघा। लहान मोठे आपल्या आवडीप्रमाणे पकडायचे। खूप रेसिपी मी टाकते भाज्यांच्या बरं का, वेगवेगळ्या पद्धतीनं। रेसिपी आवडली की लाईक आणि कमेंट करत जा, आणि पालकची भजी तुम्ही कशा पद्धतीने बनवता जरा मला कमेंट करून जरूर सांगा। आता हे काय माहिती आहे का, आपण ह्याला पिठाचं प्रमाण एकदम कमी घेतलेलं आहे, तर त्यामुळे थोडंसं कधीतरी असं ना थोडंसं जे आपलं असं बोटाला वगैरे लागलेलं असतं ना चिटकलेलं सोडताना ते निसटतं ना, तर बाकी ते छान होतात का नाही। गॅस आहे मीडियम आणि तेल आपलं मीडियम गरम झालं की सोडायचं, आणि नंतर वाटलं तर तुम्ही असं भजी सोडत आला का नाही मग जरी वाढवलं तरी पण चालतंय। आता मी एवढेच फ्राय करून घेणार आहे। हलवून घेऊया आता, फेस कमी झाला की हलवायच्या। आता ह्याच्यामध्ये बघा आपण सोड्याचा वगैरे कशाचाच वापर केलेला नाही आहे। जेव्हा आपण अशी चणा डाळ भिजत घालून जेव्हा आपण टाकतो ना मग त्याच्यामध्ये थोडंसं ओवा म्हणा हिंग म्हणा टाकायचं, म्हणजे काय होतं माहिती आहे का, बाधत नाही। किंवा जरी नुसते बेसन पिठाचे जरी केले का नाही तरीसुद्धा तुम्ही चिमूटभर हिंग टाकायचं, कारण की त्यानं काय होतं आपल्याला खाल्लं तसं गॅस वगैरे होत नाही, त्यामुळे टाकायचं। आता मस्तपैकी काय करायचं, याला गोल्डन कलरवर फ्राय करायचे। मस्त असे बघा फ्राय झाले, ते कलर पण छान आलेला आहे। आता त्याच्यामध्ये बघा असं चीर पाडलेले आहेत आणि त्यात थोडंसं मीठ भरलेलं आहे। ह्या मिरच्या पण ह्याच्यावर थोड्याशा फ्राय करून घेते। मिरच्या पण बघा चांगल्या फ्राय झालेल्या आहेत। आता आपण हे काढून घेऊया। तेलकट वगैरे अजिबात होत नाहीत बरं का, मस्त होतात आणि चवीला पण इतके छान लागतात का नाही, मस्त लागतात। तर तुम्हाला ही एक गरम गरम मी लगेच तोडून पण दाखवते। एकदम कुरकुरीत बघा आणि आतून जाळीदार असे छान असे होतात। याला सोड्याचा वापर नाही काय नाही, मस्तपैकी करून घेतलेले आहेत। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।